आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राजन साळवींना एकनाथ शिंदेंचा फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 10 तारखेऐवजी 13 तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात हा फोन असल्याची माहिती कळते। तर राजन साळवींचा आता 13 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत आहेत। सर, काय सांगाल राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात? जवळपास मुख्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा पूर्ण झाल्याचं नाही, मला याच्यातली चर्चा साहेबांबरोबर पूर्ण झाली की नाही मला काहीच कल्पना नाही। एकदा फक्त माझी आणि साहेबांची याबाबत चर्चा झाली होती। ह्याच्यातला महत्त्वाचा जो गाभा आहे तो मागच्या वेळी अनेक वेळा राजन साळवी साहेबांना शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारावं म्हणून मी अनेक वेळा विनंती केलेली होती। त्याच्यामुळं त्यावेळी ते का आले नाहीत मला माहीत नाही, परंतु त्या मतदारसंघात त्यांच्या विरोधामध्ये माझे मोठे बंधू उभे होते आणि त्यांनी 18,000 मतांनी त्यांचा पराभव केलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लांजा, राजापूर, साखरपा जो मतदारसंघ आहे हा आता शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे, युबीटीचा बालेकिल्ला राहिलेला नाही। आणि युबीटीचे 99% पदाधिकारी हे ऑलरेडी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। त्याच्यामुळे राजनजींचा जो विषय आहे या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिथे जे नव्यानं निवडून आलेले आहेत, ज्यांनी 18,000नं राजन साळवींचा पराभव केलेला आहे, त्यांना विश्वासात घेऊनच ह्या सगळ्या प्रक्रिया एकनाथ शिंदे साहेब राबवतील याची मला खात्री आहे। काही कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।